विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास प्रस्ताव काढलाय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र सुद्धा दिलंय। राहुल गांधी हे आज मात्र मुंबईच्या दौऱ्यावर येत आहे आणि या दरम्यान आपण जर बघितलं तर राहुल गांधी धारावीला भेट देणार आहे। लेदर कामगारांसोबत ते संवाद साधतील। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा आहे। त्यांचा मुक्काम मुंबईमध्ये असल्याने काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा होण्याची देखील दाट शक्यता आहे। माळशिरस या तालुक्यातल्या पोटनिवडणूक लागण्याचे संकेत माजी खासदार रणजित निंबाळकरांनी दिले। तर येत्या 4 महिन्यांमध्ये जनतेचे आमदार असलेले राम सातपुते पुन्हा विधान भवनात दिसतील। हा मोठा दावा माढ्याचे माजी आमदार रणजित निंबाळकरांनी केलाय। विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांचा पराभव केलेला होता। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिकच्या सत्र न्यायालयाने दिलासा दिला। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली। कोर्टाच्या या निर्णयामुळे आमदारकीचं संकट टळलं। खोटी कागदपत्र देत मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे। मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडलं। वाशिम जिल्हा लांब पडत असल्याचं कारण देत त्यांनी हे पद सोडलं। आता दत्ता बडेंकडे वाशिमचं पालकमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे आलिशान रोल्स रॉयस कार असल्याचं समोर आलंय। यावरून आता आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केला। ईडी आणि सीबीआयच्या ताब्यातील कार कोरटकरकडे कशी, हा सवाल रोहित पवार यांनी केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे। आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या एसआयटीने जप्त केल्याय। कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयामध्ये अर्जही करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा वकील त्याचं वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अशोक कवडे कराडची केस लढत होते। सुरुवातीला 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी कवडे कराडची बाजू मांडत होते, मात्र आता त्यांनी वकीलपत्र मागे घेतल्याचंही कळत आहे। दिंडोरीमधल्या गुरुपीठाचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे आणि त्यांच्या 3ही मुलांना सहआरोपी करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला आश्रय दिल्याचा आरोप तृप्ती देसाई यांचा आहे। वाल्मिक कराड नंतर आता सुदर्शन घुले आणि कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आली आहे। आंधळेच्या नावावरती आपण पाहतोय 5 वाहन आहे। धारूर केसमध्ये असलेली 3 बँक खाती आहे ती सुद्धा ताब्यात घेतली गेली आहे। यामध्ये सरपंच देशमुखांच्या अपहरणावेळी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ या आधीच जप्त करण्यात आलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येचे क्रूर फोटो पाहून बीडच्या केसमधील तरुणानं थेट आत्महत्या केली। देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील फोटो समोर आले। हे फोटो पाहून बीडसह महाराष्ट्र हळहळला। आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव अशोक शिंदे असं आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईमध्ये शिंदे गटाने निषेध आंदोलन केलं। शिंदे गटाकडून यावेळेस वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदवण्यात आलेला आहे। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या दरम्यान आंदोलकांनी दिला आहे। बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीने पुण्यात आक्रोश आंदोलन केलं। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। आता आपने देखील मुंडेंविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली।